नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? कधी कधी सगळ्यात जास्त आवाज शांततेतच दडलेला असतो. सायलेंट दिसणारे लोक खरंच शांत असतात का? की त्यांचा आत काहीतरी खूप मोठं चाललेलं असतं? नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. सायलेंट लोकांच्या मनात काय चाललेलं असतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नंबर 1, विचारांचा प्रचंड गोंधळ. सायलेंट लोक प्रत्येक गोष्टीकडे वरवर पाहत नाहीत, ते खोलात जातात. एखादं साधं वाक्यही ते मनात परत परत फिरवतात. मी असं बोललो तर समोरच्याला काय वाटेल? हे योग्य आहे का? अशा शेकडो प्रश्नांनी त्यांचं मन सतत चालू असतं. म्हणूनच ते बोलण्याआधी खूप विचार करतात आणि कधी कधी बोलणंच टाळतात. नंबर 2, भावना दाबून ठेवण्याची सवय. त्यांना भावना नसतात असं नाही, उलट त्या खूप तीव्र असतात, पण त्या व्यक्त करणं त्यांना कठीण जातं. कधी कोणी ऐकलं नाही, कधी समजून घेतलं नाही, म्हणून त्यांनी हळूहळू स्वतःलाच सवय लावून घेतलेली असते, सगळं मनातच ठेवायची. नंबर 3, निरीक्षण करण्याची ताकद. सायलेंट लोक जास्त ऐकतात आणि कमी बोलतात, त्यामुळे त्यांना लोकांचं वागणं, चेहऱ्यावरचे भाव, आवाजातील बदल सगळं जाणवतं. ते शब्दांपेक्षा भावना वाचतात, म्हणूनच ते कधी कधी इतरांपेक्षा जास्त समजूतदार वाटतात. नंबर 4, दुखावलं गेलं तरी शांत राहणं. त्यांना दुःख होतं, पण ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, पण त्या शांततेत खूप काही दडलेलं असतं. ते भांडण करत नाहीत, पण हळूहळू अंतर ठेवायला लागतात आणि हे अंतरच त्यांच्या दुःखाची साक्ष देते. नंबर 5, नात्यांबद्दल प्रामाणिकपणा. सायलेंट लोक खूप लोकांमध्ये मिसळत नाहीत, पण जेव्हा ते कोणावर विश्वास ठेवतात तेव्हा पूर्ण मनाने जोडले जातात. त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त बोलणं नाही, तर समजून घेणं आणि सोबत राहणं असतं. म्हणूनच ते कमी लोक ठेवतात, पण खरे ठेवतात. नंबर 6, स्वतःशी सतत संवाद. ते एकटे असले तरी कधीच एकटे नसतात. त्यांच्या मनात सतत काही ना काही चालू असतं. आठवणी, स्वप्न, भीती, आशा. ते स्वतःशी बोलतात, स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि स्वतःच उत्तर शोधतात. नंबर 7, गैरसमज होण्याची शक्यता. सायलेंट लोकांना अनेकदा लोक चुकीचं समजतात. अहंकारी आहे, ॲटिट्यूड आहे, बोलायला आवडत नाही, पण खरं म्हणजे ते फक्त कम्फर्टेबल झाल्यावरच उघडतात. त्यांना वेळ लागतो, पण एकदा ते खुलले तर ते खूप वेगळं, खूप सुंदर व्यक्तिमत्व दाखवतात. सायलेंट असणं म्हणजे रिकामं असणं नाही. कधी कधी ते इतकं भरलेलं असतं की शब्दच अपुरे पडतात. म्हणून पुढच्या वेळी कोणीतरी शांत दिसला तर त्याला बोलत नाही म्हणून नाही, तर खूप काही मनात ठेवून चाललाय म्हणून समजून घ्या. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.